Student, today we are going to learn 10th standard poem A Teenager Prayers. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 10वीतील पोयम अ टीनेजर प्रेयर्स म्हणजे तरुण वयातील मुलांनी केलेली प्रार्थना, किशोरवयीन मुलांची प्रार्थना असा या पोयमचा अर्थ होतो. चला तर मग सुरू करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला. तर each day brings new beginning. Each day brings new beginning. Decision I must make. I am the only one to choose the road that I will take. इथे कवी आपल्याला म्हणत आहे की each day brings new beginning. प्रत्येक दिवस हा नवीन काहीतरी घेऊन येणारा असतो. Decision I must make. आणि त्या दिवसाचा जो निर्णय आहे तो मलाच घ्यावा लागतो. आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. आणि फक्त मलाच त्या दिवसाचा निर्णय निवडायचा आहे आणि त्या मार्गाने मला जायचे आहे. तर इथे बघा, डिसिजन म्हणजे निर्णय, त्या दिवसाचा निर्णय. चूज म्हणजे निवडणे, चूज म्हणजे निवडणे. द रोड दॅट आय विल टेक. आणि त्या मार्गाने मला जायचं आहे. तर फर्स्ट स्टँजामध्ये सांगितलेलं आहे पोएटने की प्रत्येक दिवस हा नवीन काहीतरी घेऊन येणारा असतो. प्रत्येक दिवसाची नवीन सुरुवात असते. त्या दिवसात मला काय करायचे आहे हे फक्त आणि फक्त मलाच ठरवायचे आहे. त्या मार्गाची निवड मलाच करायची आहे आणि त्या रस्त्यावर सुद्धा मलाच जायचे आहे. सेकंड स्टांजा, I can choose to take the road of life that lead to great success or travel down the darkened road that lead to great distress. I can choose to take the road of life that lead to great success. जर मी माझ्या जीवनामध्ये चांगला मार्ग निवडला, चांगल्या रस्त्याने मी गेलो, चांगल्या मार्गाने मी चालायला लागलो, तर मला माझ्या जीवनामध्ये ग्रेट सक्सेस मिळणार आहे, फार मोठे यश मिळणार आहे. और ट्रॅव्हल डाऊन द डार्क रोड दॅट लीड टू ग्रेट डिस्ट्रेस. या उलट जर माझा प्रवास हा वाईट मार्गाने गेला तर माझ्या जीवनामध्ये ग्रेट डिस्ट्रेस येणार आहे, म्हणजे मला मानसिक ताण होणार आहे. म्हणजे इथे कवीला सांगायचे आहे, आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड टू ग्रेट सक्सेस. जर मी माझ्या जीवनाचा चांगला मार्ग निवडला तर मला त्या मार्गात खूप मोठे यश मिळणार आहे. या उलट जर मी वाईट मार्गाने गेलो किंवा वाईट रस्त्याने जर माझा मार्ग निवडण्यात आला तर माझ्या जीवनामध्ये डिस्ट्रेस येणार, मला त्याचा त्रास होणार, मानसिक ताण येणार, माझ्या डोक्याला टेन्शन येणार. इथे डिस्ट्रेसचा अर्थ इंग्रजीमध्ये दिलेला आहे, डिस्ट्रेस, ग्रेट वरी अँड स्ट्रेन. तर बघा, थर्ड स्टांजामध्ये पोएट काय म्हणतात, प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड दॅट आय माइट क्लिअरली सी. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. हे देवा, माझे डोळे नेहमी उघडे ठेव. प्लीज ओपन अप माय आईज. प्लीज म्हणजे कृपा करून माझे डोळे नेहमी उघडे राहू दे. कशासाठी उघडे ठेवायचे आहे, की जेणेकरून या जगात चांगले वाईट काय आहे ते मला स्पष्टपणे बघता आले पाहिजे. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. जेणेकरून तुझी मला मदत होईल आणि मी तुझ्या मदतीने मी माझ्यामध्ये बेस्ट
आणण्याचा किंवा मी बेस्ट व्यक्ती बनण्याचा नक्कीच प्रयत्न करणार. तर या जगातील, या समाजातील चांगल्या वाईट गोष्टी शिकण्यासाठी माझे डोळे नेहमी उघडे राहू दे, जेणेकरून मला चांगली वाईट गोष्ट समजली पाहिजे आणि मी त्या मार्गाने चांगल्या पद्धतीने चाललं पाहिजे, जेणेकरून माझं लाईफ आहे ते मी बेस्ट बनवणार आहे. तर असं पोएटला म्हणायचं आहे. त्यानंतरच्या स्टँजामध्ये काय सांगितलं आहे, हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो व्हेन टेम्पटेशन कम्स माय वे दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ इच डे. हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो. हे देवा, मला माझ्या जीवनामध्ये कधी कधी नाही म्हणायला देखील शिकव, कारण की जर मी नाही म्हणायला शिकलो नाही तर लोक माझा फायदा घेतील. प्रत्येक गोष्ट चांगली वाईट हे ठरवण्यासाठी मला योग्य निर्णय घेता येणार नाही. त्यामुळे मला नाही म्हणायला शिकव. व्हेन टेम्पटेशन कम्स माय वे, जेव्हा कधी एखादं टेम्पटेशन म्हणजे चांगली वाईट गोष्ट समजण्याची शक्ती, हे मला दे, जेणेकरून माझं लाईफ मी चांगलं करू शकेल आणि त्यासाठी माझी बॉडी फिट अँड स्ट्रॉंग असली पाहिजे आणि प्रत्येक दिवस हा माझ्या आयुष्याचा चांगला गेला पाहिजे. When temptation my teenage years are over, I know that I will see that life is its very best with you walking next to me. हे देवा, जेव्हा मी टीनेज होईल म्हणजे मी लहानाचा मोठा होईल, वर्षामागून वर्ष जाईल आणि मी लहानाचा मोठा होईल, त्यावेळेस मला माहित आहे जेव्हा मी मागे वळून बघणार तेव्हा मी एक चांगला व्यक्ती झालेला असेल. दॅट लाईफ इज लिव्ह इट्स व्हेरी बेस्ट. आणि त्यावेळी मला वाटणार आहे की माझे आयुष्य मी बेस्ट केलेले आहे, जीवनात मी चांगली प्रगती केलेली आहे. विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. आणि यासाठी हे देवा तू सदैव माझ्या पाठीशी राहा, जेणेकरून यानंतरही पुढचं माझं आयुष्य हे अतिशय चांगलं आणि यशस्वी असं राहणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जे मोस यांची अतिशय सुंदर अशी ही पोयम, अतिशय प्रेरणादायी अशी पोयम, जी तुम्हाला निश्चितच प्रेरणा देणारी आहे आणि यातून शिकण्यासारखं बरंच आहे. तेव्हा तुम्हीही आपल्या जीवनातले योग्य निर्णय योग्य वेळी घ्या आणि चांगल्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करा. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.